त्याचबरोबर आमच्याबरोबर ही तर भाऊसाहेब चौधरी आमच्यासोबत आहेत. दादांच्या हस्ते हे ते सत्कारित आम्ही त्यांना करत आहोत. कल्याण बोली शहर प्रमुख शिवसेनेचे भाऊसाहेब चौधरी यांच्या माध्यमातून भरपूर कार्यक्रम उपक्रम राबविले जातात. ही ओळख आहे त्यांची भाऊसाहेबांची. आम्ही बऱ्याच वेळा क्रिकेट टुर्नामेंट असो मग ते रोजगार मेळावा असो यांच्या माध्यमातून हे सर्व उपक्रम घेतले जातात. त्याचबरोबर अजून काही व्यक्तिमत्व आमचे VIP स्टँडमध्ये आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही ते सत्कारित आम्ही करणार आहोत, सन्मानित करणार आहोत. चला निश्चितच डगआउट बॉक्समध्ये कोणी एक्स्ट्रा खेळाडू तिथे बसू नये किंवा एक्स्ट्रा फलंदाज बसू नये. डगआउट बॉक्सच्या समोर जे 2 चेअर आहेत त्या फक्त 2 सामना जे सुरू आहेत त्यातलेच फक्त खेळाडू तिथे बसतील याची नोंद घ्यायची आहे आपण. आणि दोन्ही संघाचा एक 12वा खेळ आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊया. सतीश पाटील पुन्हा त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर पुढे लगेच या मी ते आमंत्रित करत आहोत नरेश डोमे यांना. धन्यवाद. त्याचबरोबर आमच्यासोबत अंबरनाथ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष मनीष गुंजाळ हे सुद्धा आमच्यासोबत आहेत. त्यांचं सुद्धा इथे आम्ही सन्मानित करत आहोत त्यांना. तर विकी रमेश पाटील यांना विनंती करतो की आपण मनीष गुंजाळ यांना आपण सन्मानित करायचं आहे. मनीष गुंजाळ साहेब यांना सन्मानित करायचं आहे. मी विकी रमेश पाटील यांना विनंती करतो की आपण मनीष गुंजाळ साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. अंबरनाथ भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष मनीष गुंजाळ. थँक्यू. पोलादी बाहुंनी लखलखती तलवार, वीज खेळते अंगी तीक्ष्ण दृष्टीची धार, भल्या भल्यांना दाखवेन मी आसमान, परत परतविल का हा शिवशावा, कळी काळाचे आव्हान. दोन्ही संघ आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेले आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016 मध्ये आपलं सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाचं वितरण करायचे. पारितोषिकाचं वितरण करणार आहेत सन्माननीय विकी पाटील. आणि मॅन ऑफ द मॅच अनंत वाघ अर्थात मॅगी. मॅगी लवकर या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. पुणे जिल्ह्यामध्ये या खेळाडूनं तुफान गाजवलेला आहे आणि तो मुंबईमध्ये देखील नक्कीच तुफानी फलंदाजी करतोय. पहिला चेंडू होता तुकाराम कुंचेचा, स्ट्रेट ड्राइव्ह, लॉंग ऑफ सीमारेषा फोडतो, 4 रन. पहिल्या चेंडून चौकारानं खातं केले, खोललंय तुकाराम कुंचेचं. हा एक ताकदवान गोलंदाज आहे तुकाराम कुंचे. सोलापूर पंढरपूरचा हा खेळाडू. उजव्या हातानं डाव्या हातानं उजव्या हाताने राऊंड विकेट टाकलेला हा चेंडू होता. यावेळेस यष्टांवरती जरी आदळला असला धाव मिळणार नाही. धाव फलकावरती आपण पाहू शकतो. फलंदाजी करणारा संघ धारोळ. या संघाने खरंच सकाळी कमाल केली. एका व्यावसायिक संघाला जो पुण्यातून इथं आला होता त्या संघाला 4 मुंड्या चीत करत दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. आणि आता त्यांचं आव्हान आहे त्यांना एका महाराष्ट्रातल्या ताकदवान संघाचं. तुकाराम कुंचे आखूड टप्प्याचा चेंडू उसळी घेतला होता. यष्टीरक्षक योगेश पेनकर संघनायकाच्या हातामध्ये जाईल. धावफलकावरती स्थिर आहे. पहिल्या चेंडूमध्ये पहिल्या षटक चालू असताना 4 धावा धावफलकावरती. तुकाराम आपल्याला माहित असेल की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, पुरोगामी विचारांचा वारसा महाराष्ट्राला देणारे संत तुकाराम. पंढरपूरचा हा खेळाडू आहे.
आणि हा चेंडू बघा वाईडिश मिड ऑफला क्षेत्ररक्षक कृष्ण सातपुते चेंडूवरती आला, फेक केलेली आहे. इथे पंचांकडे निर्णय, बोट आकाशाकडे, पहिला धक्का, फर्स्ट विकेट गॉन धारोळ. घातक गोलंदाज म्हणून ओळख असलेला हा खेळाडू तुकाराम कुंचे. रामेश्वर भट्टांनी तुकारामांबद्दल एक अभंग लिहून ठेवला होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ तेने केला पुरुषार्थ, जळावरी आल्या वया जैशा तरी येल्या लाह्या, म्हणे रामेश्वर भट्ट दुजा तुका विष्णू नाही द्विजा. बघा तुकाराम कुंचे गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 4 धारोळ. उजव्या थोडासा बाहेर चेंडू टाकला होता, त्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यष्टीरक्षक पाठीमागे अतिशय चुस्त आहे, स्फूर्तीला यष्टीरक्षक आहे. महाड रायगडचा योगेश पेनकर आणि या संघाचं तो नेतृत्व देखील करतो आहे. दमदार संघ एकमेकांसमोर आल्यानंतर नक्कीच आपल्याला एका चांगल्या सामन्याची अनुभूती मिळणार आहे. धारोळ 11 बघा, सगळे शेंडे बंधू या संघामध्ये खेळतायत. सुनील शेंडे, अनिल शेंडे, कवी शेंडे, नरेश शेंडे, योगेश अलिबाग, योगेश आगीवाला, मनोहर हिंदोळा, विवेक हिंदोळा. पहिलं षटक संपले. धावफलकावरती आपण जाऊ. 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक बंपर प्राइज आहे धारोळ संघाला. या सामन्यामध्ये जर धारोळ संघाने विजय मिळवला तर त्यांना कार्यसम्राट माजी आमदार रमेश दादा पाटील यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. वाह. शतेषु जायते शूर सहस्रेषु पंडिता वक्ता 10 सहस्रेषु दाता भवती वानवा. 100त एखादा शूर असतो, 1000त एखादा वीर असतो, 10,000त एखादा वक्ता असतो, दाता शोधूनही सापडत नाही. आज आमदार रमेश दादा पाटील, प्रमोद दादा पाटील, विजू दादा पाटील, विनोद दादा पाटील यांच्यासारखे दानशूर मंडळी या ठिकाणी आहेत आणि म्हणूनच क्रिकेटला इतकं मोठं स्वरूप प्राप्त होत आहे. नक्कीच हॅट्स ऑफ टू ऑल. अभिजित दुधे डाव्या हाताने पुन्हा एकदा राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक बघा चेंडूच्या खाली झेल टिपलाय. दुसरा धक्का, संदेश पार्टे होता तिथे. अप्रतिम. आणि 2 गडी बाद धावफलकावरती आपण पाहतोय. 5 धावा. थोडा अडचणीमध्ये नक्कीच हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अडचणी कोणाला नव्हत्या, परंतु अडचणीतून पुढे अडचणीनं ते मात करत अनेक लोकांनी यश संपादन केलेलं आहे. अभिजित दुधे हा चेंडू राखून टप्प्याचा टाकला होता. यावेळेस यष्टीरक्षक योगेश पेनकरच्या आवाक्याच्या बाहेर, फाईन लेग सीमारेषाच्या बाहेर 4 रन. काका म्हात्रे साहेब म्हटल्यानंतर त्यांना थोडंसं वेगळं फील करतात ते, म्हणून मी पुन्हा एकदा काका म्हात्रे अलिबागवरून आहेत. अलिबागचे 2 खेळाडू रायगड जिल्ह्यातले या संघामध्ये आहेत. बाहेरची कड आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का.
नरेश सर, आपण या ठिकाणी पाहिलं तर धारोळ संघ हा तसा एक धोकादायक संघ म्हणून या स्पर्धेमध्ये आपण पाहायला मिळतो. कारण पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं इच्छापूर्ती 11 संघासमोर खेळत असताना त्यांनी फारशा धावा जमवल्या होत्या. 7 गडी बाद 42 धावा त्यांनी धावपकर आणल्या होत्या. मात्र 43 धावा करताना देखील इच्छापूर्ती संघाला त्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्राच्या जोरावर त्यांना पराभूत केलं होतं. नक्कीच नक्कीच सकाळी त्यांनी इच्छापूर्ती 11च्या इच्छा अपूर्ण ठेवल्या. अभिजित दुधे अहमदनगरचा खेळाडू आहे. सातत्याने 3-4 वर्षापासून या संघामध्ये खेळतायत आणि हे खेळाडू नक्कीच टेनिस क्रिकेटसाठी एक अँबॅसिडर आहेत. आपण पाहतो सातत्याने महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून भारत देशामध्ये सर्वत्र जिथं टेनिस क्रिकेट खेळलं जातं तिथे हे खेळाडू जात असतात. आणि काही खेळाडूंनी तर भारताच्याही सीमा ओलांडून आपला खेळ केलेला आहे. त्यामध्ये कृष्णा सातपुते हे नाव नक्कीच आपल्या समोर येईल. योगेश पेनकर हे नाव आपल्या समोर येईल. एजाज कुरेशी या संघातले 3 खेळाडू आहेत की ज्यांनी परदेशवारी केलेली आहे. टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना सुद्धा आता विमानानं प्रवास करायला मिळतोय आणि एवढं टेनिस क्रिकेट आज ग्लॅमर होतंय, ग्लोबल होतंय. दुसरं षटक चालू आहे. धावफलकावरती आपण पाहू 10 धावा आहेत. नक्कीच धारोळ संघाचं आपण खरंच कौतुक करूया. युनिटी त्यांनी सकाळी दाखवली. इच्छापूर्तीसारख्या पुण्याहून आलेल्या ताकदवान संघाला खरं तर त्यांनी या स्पर्धेच्या बाहेर केलं. आज परत एकदा तो जोश त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित आहे. आखूड टप्प्याचा हा चेंडू होता, पूल केलाय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुपरसॉनिक 4 रन. नवीन गोलंदाज आपल्या समोर येतोय. सांगलीवरून हा खेळाडू या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. विजय पावले सातत्याने एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून टेनिसच्या क्षितिजावरती उगवलेला हा तारा आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीनं त्यानं नक्कीच प्रेक्षकांना मोहून टाकलेला आहे. त्याची गोलंदाजी बघा तुम्ही, स्टान्स, रिधम आणि बॅलन्स त्याच्याकडे तुम्हाला बघायला मिळेल. त्याचा जो लयबद्ध गोलंदाजी आहे आणि ती पाहणं हा एक चांगला अनुभव असतो आपल्या सगळ्यांसाठी. उजव्या हाताने गोलंदाजी करतो. आजकाल क्रिकेटमध्ये डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांची चलती आहे, परंतु असं असताना या खेळाडूनं एक आपलं वेगळं स्थान तयार केलेलं आहे. नक्कीच एक मोठं वलय तयार केलेलं आहे. मी तर म्हणेल एक झंझावाती वादळ या मैदानामध्ये आलेला आहे. विजय पावले अगोदरचा सामना आपण बघितला होता. अर्धा संघ एकट्या खेळाडूने गारद केला होता. 5 खेळाडूंना बाद केलं होतं. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक संपादन केलं होतं. विजय पावले गोलंदाजी करतोय उजव्या हाताने. पूल करण्याचा प्रयत्न, एका जागेवरती उभं राहून पूलचा फटका खेळणं, त्यात इतका खाली राहिलेल्या चेंडूला कधीच शक्य होणार नाही. धावफलकावरती आहेत त्या 14 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खेळतायत ते कवी शेंडे आणि जितेंद्र शेंडे. बरेचसे शेंडे बंधू या संघामध्ये दिसत आहेत. योगेश आगीवाला, मनोहर हिंदोळा, विवेक हिंदोळा, गोविंद उघडा हे 4 खेळाडू सोडले तर सगळे शेंडे खेळाडू आहेत धारोळ संघामध्ये. हो, बायाला चिरून जाणारा हा चेंडू होता. लोअर फुल टॉस, मिड ऑफला खेळायचा प्रयत्न. कृष्णा सातपुते चेंडूवरती आला होता, तो अडवतोय चेंडू. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवातीला जो विकेटचा झपाटा होता, 1, 2, 3 अशा पटकन विकेट पडल्या आणि थोडंसं अडचणीमध्ये संघ आला होता. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी बघा, त्यामध्ये कवी शेंडे आणि जितेंद्र शेंडे या दोघांनी नक्की डाव सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकेरी दुहेरी धावांवरती भर देत आपण पाहतो सहज धावफलक पुढे जातो. हा चेंडू लोअर फुल टॉस, नक्कीच क्रिकेटिंग शॉट आपण पाहतोय. ग्राउंड शॉट ज्याला कार्पेट ड्राईव्ह म्हणतात. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथून चेंडू फेकेल. बघा फेक किती अप्रतिम आहे. तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये ही गोष्ट बघायला मिळेल जी लेदर क्रिकेटमध्ये बघायला मिळत नाही, ती म्हणजे थ्रो. जे थ्रो असतात इतके अफलातून थ्रो असतात ना, सीमारेषेवरून यष्टीरक्षकाकडे किंवा गोलंदाजाकडे येणारे थ्रो असतात, इतके वेगवान थ्रो आणि फ्लॅट थ्रो, तो पाहणं सुद्धा क्रिकेटमधला मोठा आनंद असतो. तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्येच तो आनंद मिळेल, इतर कुठल्याही क्रिकेटमध्ये मिळणार नाही. विजय पावले पुन्हा एकदा. जितेंद्र शेंडेचा फटका होता, बाहेरची कडगी चेंडूने घेतली होती, मिस टाइम झाला होता. चेंडू बॅट थोडीशी खालून आली आणि 1 धाव त्याला मिळाली. धावफलक 1 ने पुढे जातोय.
17 धावा, 17 रन, लॉस ऑफ 3 विकेट. तुम्हाला माहित असेल मिल्खा सिंग ज्याचा एक चित्रपट त्याच्या जीवनावरती आला होता. मिल्खा सिंग 3 वेळा 10वीत नापास झाला होता. युद्धामध्ये फाळणीमध्ये त्याचं सगळं कुटुंब मारलं गेलं होतं आणि भारतात येऊन फुटपाथवर राहून सैन्यात भारतीय सैन्यामध्ये तो दाखल झाला आणि तिथून एक भारताला एक मोठा ॲथलीट मिळाला. हा चेंडू लोअर फुल टॉस होता, सरळ यष्टा उद्ध्वस्त करून गेला आणि चौथा धक्का. या ठिकाणी मगाशी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे साहेब उपस्थित होते. खरं तर ज्यावेळेस मी सुरुवातीला कॉमेंट्री केली होती, पहिलीच टुर्नामेंट होती माझी ती, आमच्या गावामध्ये गोपाळ लांडगे साहेब आले होते आणि त्यांनी माझं खूप कौतुक केलं होतं. तर नक्कीच पहिल्यांदा कुणी माझ्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकली असेल तर ते गोपाळ लांडगे साहेब आहेत. त्यावेळेस ते ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते होते. अजूनही तो क्षण मला आठवतो. आणि बघा बॅट आणि पॅडमध्ये किती मोठं अंतर आहे. तुम्ही द्वारकानाथ संजगिरींना विचारलं तर ते सांगतील हत्ती जाईल एवढं अंतर आहे. चेंडू निर्धाव, धावफलकावरती आहेत 17 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. 4 गडी बाद 17 धारोळ. या ठिकाणी काही मान्यवरांचे सन्मान होणार आहेत आणि हे सगळे सन्मान करण्यासाठी आपण विनंती करूयात. तर हे सगळे सन्मान युवा नेते विकी पाटील यांच्या शुभ हस्ते होतील. मी विनंती करतोय सौभाग्यवती जास्वंदी ताई पाटील माजी महापौर भिवंडी यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. ताईंना विनंती आहे आपण आपला सन्मानाचा स्वीकार करा. विकी पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होईल. व्हीआयपी कक्षामध्ये हा सन्मान होईल. त्यांच्या समेत आहेत सौभाग्यवती रत्नाताई म्हात्रे माजी नगरसेविका कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचा सन्मान होईल. त्याच ठिकाणी उपस्थित आहेत सौभाग्यवती निर्मलाताई भोईर चिकनघर कल्याण. तर हे सन्माननीय राजू दादा पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना. व्हीआयपी स्टँड मध्ये पाहुण्यांचा सत्कार होत आहेत आणि सत्कार करतायत प्रमोद अर्थात राजू दादा पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सौभाग्यवती जास्वंदीताई पाटील माजी महापौर भिवंडी. रत्नाताई म्हात्रे माजी नगरसेविका कल्याण डोंबिवली महानगरपालिका. निर्मलाताई भोईर चिकनघर कल्याण या मान्यवरांचा सन्मान होतोय. या ठिकाणी भावाच्या शुभ हस्ते बहिणीचा सन्मान होतोय. दादांच्या 3ही भगिनी जास्वंदीताई पाटील रत्नाताई म्हात्रे निर्मलाताई भोईर या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या वडिलांच्या सन्मानार्थ अभिवादन प्रित्यर्थ या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामुळे या तिन्ही भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहू शकतो स्क्रीनवरती आपल्या बहिणीचा आशीर्वाद नक्कीच राजूदादा पाटील घेत आहेत. सामन्याकडे जाऊया आपण. रफिक शेख विजापूर कर्नाटकचा हा खेळाडू गोलंदाजी करतोय. सातत्याने या मैदानामध्ये तो आलेला आहे. कव्हरला खेळलेला हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर. दिलीप वेंगसरकर स्टँड मध्ये चेंडू 4 रन.
आपण पाहतोय हे पाटील कुटुंबीय आमदार रमेश दादा पाटील, प्रमोद दादा पाटील, विजू दादा पाटील, विनोद दादा पाटील आणि त्यांच्या भगिनी आज आपण पाहतोय एक मोठा आदर्श ते उभे करतायत एकत्र कुटुंब पद्धतीचा. हा चेंडू आणि नो बॉल, एक अतिरिक्त धावफलकावरती आणि बावीस धावफलकावरती आपण पाहू शकतो. एकत्र कुटुंब पद्धती आपण पाहतो की प्रेमळ एकमेकांवरती भरपूर प्रेम करणारी ही माणसं आज समाजापुढे आदर्श निर्माण करतायत. पुन्हा एकदा चेंडू, कव्हर ड्राईव्हचा हा फटका, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मध्ये चेंडू जातो सीमारेषा फोडून 4 रन. सुनील गावस्कर स्टँड मध्ये ठोकलेला हा एक पॉवरफुल शॉट, 4 धावा. या ठिकाणी आपण पाहू शकतो की आदरणीय आमदार रमेशदादा पाटील यांनी एक बक्षीस धारोळ संघाला दिलेलं आहे. विजय त्यांनी जर मिळवला या सामन्यामध्ये तर 11,000 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळेल. तर स्वर्गीय शांतीबाई रतनबुवा पाटील मातोश्रींच्या सन्मानार्थ प्रल्हाद म्हात्रे परिवहन समितीचे सदस्य आहेत. त्यांनी प्रत्येक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,555 आणि लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 3,333 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. बघा हा चेंडू नक्कीच स्क्वेअर लेगला तिथे गेला होता. योगेश पेनकर आडवेल, 1 धाव या ठिकाणी मिळते. लेग बाईची ती धाव होती आणि एका धावेने धावफलक हळूच पुढे जातोय तो 27 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा आपण पाहू शकतो. या 5व्या गड्यासाठी जी भागीदारी आहे तब्बल 10 धावांची भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये. 17 धावसंख्येवरती चौथा फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर हे दोन्ही फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये खेळतायत. जितेंद्र शेंडे आणि नरेश शेंडे हे दोन्ही फलंदाज. रफिक शेख गोलंदाजी करतो आहे. महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये टेनिस क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा, एक माइलस्टोन टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण पाहू शकतो. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016. रफिक शेख उजव्या हातानं आखूड टप्प्याचा चेंडू, हो खूपच उंच उडालेला. योगेश पेनकर तिथे अडवण्याचा प्रयत्न फसला. डीप फाईन लेग सीमारेषा फोडतोय चेंडू, 4 रन. थँक्यू डीजे. पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. तर हा सन्मान होईल युवा नेते विकी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. सन्मानार्थी आहेत सन्मान्य मंगेश म्हात्रे घनसोलीवरून. हे अतिशय जवळचे स्नेह आहेत दादांचे, त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो विकी पाटील साहेबांना, आपण म्हात्रे साहेबांना सन्मानित करा. विजय पावलेच्या हातामध्ये आता चेंडू आपण पाहणार आहोत. पहिले षटक विजय पावलेने टाकलं होतं. त्या षटकामध्ये त्यानं 3 धावा दिल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. तोच विजय पावले परत एकदा उजव्या हाताने लोअर फुल टॉस वरती वाईडिश मिड ऑफच्या लाईन मध्ये चेंडू आहे. लॉंग ऑफचा खेळाडू संदेश पार्टेच्या हातातून चेंडू सुटलाय. पाहता 2 धावा. संदेश पार्टे हा देखील एक मोठा खेळाडू आहे. तर हा पुढचा एक सन्मान होणार आहे. मी कार्यसम्राट माजी आमदार रमेश दादा पाटील यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करायचा आहे. काका मांडले साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होईल. काका मांडले साहेब यांचा सन्मान होतोय. आदरणीय दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. विजय पावलेचा हा आखूड टप्प्याचा हा चेंडू होता. बाउन्सर, तुम्हाला माहित असेल मराठीतले क्रिकेटचे मोठे समालोचक आहेत बाळ पंडित, त्यांनी बाउन्सरला एक शब्द दिला होता, आपट बार. तर क्रिकेटमध्ये याच बाउन्सरला अजून एक शब्द आलेला आहे, परफ्यूम बॉल. परफ्यूम बॉल का तर फलंदाजाचा तो चेंडू नाकाजवळून जातो. चेंडू
फलंदाजाच्या नाकाला वास येतो चेंडूचा, असा एक इमॅजिनेशन केलं तिथे आणि त्याला परफ्यूम बॉल असं नाव आलं. असा एक चेंडू टाकला होता, नक्कीच घातक तेज तराट. पुन्हा एकदा एक स्लोवर वन आपण पाहिला, एक फ्लाईट दिली चेंडूला, सरळ टाकला होता गोल फलंदाजाच्या पुढे, परंतु गतीचा अंदाज आला नाही. सरळ यष्टिरक्षकाकडे चेंडू निर्धाव. लागोपाठचा हा दुसरा चेंडू निर्धाव असेल. या स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजांनी आपल्याला प्रभावित केले त्यामध्ये एक नाव तुमच्या लक्षात येईल, विजय पावले. सांगलीवरून आलेला हा खेळाडू आहे आज या मैदानामध्ये. तर खूप वेगवान षटक टाकायचे आहे. तुम्हाला माहित असेल 25 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायचे आहेत. जर अशी निर्धारित वेळेमध्ये तुम्ही षटक टाकले नाही तर तुम्हाला पेनल्टीलाही सामोरं जावं लागेल. याची काळजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने घ्या. महाराष्ट्रामध्ये अतिशय बलवत्तर असलेला हा संघ आपण पाहू शकतो. तर मला धारोल 11 संघाकडे जायचं होतं. सगळे शेंडे बंधू आहेत. क्रिकेटमध्ये असे खूप बंधू खेळलेत, एका संघांमधून खूप खेळलेले आहेत. भारताकडून सुद्धा 7 वेळा भाऊ एका सामन्यामध्ये खेळलेले आहेत. वजीर अली, नजीर अली, लाला अमरनाथचे 2 चिरंजीव सुद्धा, सुरेंदर, मोहिंदर, राजिंदर, 3ही मुलं खेळली. श्रीलंकेकडून सुद्धा 3 भाऊ खेळले होते, अर्जुना रणतुंगा, धमविका, संजीवा रणतुंगा. न्यूझीलंडकडून सुद्धा 3 भाऊ खेळले, इयान चापल, ग्रेग चापल, ट्रॅव्हल चापल, ज्यानं अंडर आर्म चेंडू एक टाकला होता. क्रिकेटच्या इतिहासातला तो काळा दिवस होता. त्यानंतर गोलंदाजीच्या बाबतीतले नियम बदलले क्रिकेटमध्ये. आपण पाहू शकतो विजय पावले पुन्हा एकदा. ओहो, नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पायाला चिरून जात होता, लेग स्टंपच्या बाहेर असेल चेंडू. लेग बाईचा इशारा करतायत पंच. 1 धाव इथे मिळेल आणि एका धावेबरोबर धावफलक 35 धावा. केनियाच्या संघामध्ये तर 4-5 भाऊ, अर्थात ते फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खेळलेले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांना मिळाली नाही संधी. अँडी ग्रांट तर हे अतिशय फेमस जोडी बंधू होते. हा चेंडू, ओहो, पुन्हा एकदा स्लोवर वनचा हा प्रयत्न आणि बघा बॅट एकीकडे होती, चेंडू दुसरीकडे होता, फलंदाज बाद होतोय. धावबाच्या रूपानं नक्कीच बसलेला हा फटका. शुरू किया मैंने एज अ म्यूजिक डायरेक्टर, आज मेरे यार दोस्त बड़े बड़े एक्टर. वैसे बॉलीवुड में आती रोज पिक्चरें, बस पूरे पिक्चरों का यो एक्स फैक्टर. ये मैं नहीं कहता, वो खुद यही मानते. कोयले की खान में हीरे को पहचानते. मिडिल क्लास बॉय आज सुपरस्टार है. चार्टर में घूमे को 4 बड़ी कार है. इसे कहते हैं हाफ हिप हॉप, इसे कहते हैं हाफ हिप हॉप, इसे कहते हैं हाफ हिप हॉप. विजय पावले शेवटच्या षटकामध्ये आपल्याला प्रचंड प्रभावित करतोय. या षटकामध्ये त्याने फक्त 3 धावा दिल्यात. अर्थात गडी बाद करण्यामध्ये त्याला यश आलं नसलं तरी अप्रतिम गोलंदाजी त्याने दाखवलेली आहे मैदानामध्ये. शेवटचा चेंडू असेल या षटकातला, डाव्या इष्टीवरती टाकलेला, बरोबर फलंदाज जिथे उभा राहतोय तिथे तो टाकतोय आणि परफेक्ट यॉर्कर. लेग बाईचा पुन्हा एकदा इशारा. षटक संपेल. एका धावेने धावफलक पुढे जातोय 35 वरून 36 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 37 धावांचं आव्हान असेल श्रेयश 11 संघाला. श्रेयश 11 विरुद्ध धारोळ 11 असा रंगलेला हा सामना आपण पाहू शकतो. या ठिकाणी सन्मान होणार आहेत काही मान्यवरांचे. मी विनंती करतोय सन्माननीय प्रमोद दादा पाटील अर्थात राजू दादा पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सन्मान होत आहेत सन्माननीय बंडू पाटील साहेब आजदे. विनंती आहे साहेबांना आपण या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. पुढचा सन्मान देखील या ठिकाणी अनाउन्स करतो आहे. पुढचे सन्मानार्थी आहेत राजेश कदम साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सन्माननीय राजेशजी कदम साहेब आपण या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. धारोळ 11चा संघ खेळाडू संघ सगळा मैदानामध्ये उतरलेला आहे. माफक धावसंख्येवरती आता त्यांना लढत द्यायची आहे. कमी धावसंख्येवरती आपण पाहतो नेहमी राजेशजी कदम साहेब महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सन्मान होत आहे राजू दादा पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर पुढचे सन्मानार्थी आहेत सन्माननीय सुदेश चुडनाईक, माजी नगरसेवक.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुदेशजी चुडनाईक साहेब, आपल्याला विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करा. जावेत मैदानामध्ये जिथे आता तुंबळ युद्ध रंगलेलं आहे. युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरस आणि रम्य असतं, परंतु प्रत्यक्षात युद्ध किती भयानक असतं. आपण इतिहासातून अशा अनेक युद्धांचा मागोवा घेतलेला आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये नक्कीच दुबई रिटर्न कृष्ण सातपुते आणि एजाज कुरेशी, अतिशय डेंजर फलंदाज, टेनिस क्रिकेटचे घातकी फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे, कृष्ण सातपुते आणि एजाज कुरेशी मैदानामध्ये. बघायचं या वादळांना कसं अडवणार आहे तो धारोळचा संघ. या पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आर्यन 11 विरुद्ध सावकार 11. संघनायकांनी या नाणेफेकीसाठी आर्यन 11 आणि सावकार 11. कृष्णा सातपुते मैदानामध्ये आता उतरलेला आहे. कृष्णा, आपण पाहतो कुरुक्षेत्रावरती ज्या कृष्णानं भगवद्गीता सांगितली अर्जुनाला, आणि त्याच कृष्णानं 5000 वर्षापूर्वी क्रिकेटची बीज या भारताच्या मातीमध्ये रोवली होती. चेंडू उडाला, चेंडू उडाला, चेंडू उडाला ना, यशोदे तुझा कान्हा, यमुना डोही बुडाला ना, अशा आपण अनेक गवळणी नक्कीच आपल्याला माहित आहे किंवा त्या प्रकारचा उल्लेख सुद्धा महाभारतामध्ये आलेला आहे. आणि असा क्रिकेटचा खेळ तोच एक कृष्णा डोक्यावरती घेतो या मैदानाला. फलंदाजी करणाऱ्या स्ट्राईक एंडला लोअर फुल टॉस वरती स्क्वेअर लेगला चेंडू खेळलाय. पहिलाच ब्लास्ट मैदानामध्ये चौकार. फक्त 37 धावांचं आव्हान आहे. कमी धावसंख्येवरती सामने क्रिकेटमध्ये रंगतात हे आपल्याला माहित आहे. पाकिस्तानने एकदा आपल्याला 125 धावसंख्येवरती गुंडाळलं होतं 1984 साली, आणि त्याच सामन्यामध्ये भारतानं पाकिस्तानला 87 धावात गुंडाळलं होतं. बघा, कमी धावसंख्येवरती सुद्धा सामने रंगतात आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला असे असंख्य सामने रंगलेले दिसतात. आणि विशेषतः तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल का, ज्यावेळेस मातब्बरांना कमकुवत संघाकडून पराभव स्वीकारावा लागलेला आहे ना, त्यावेळेस हमखास कमी धावसंख्येवरच कमकुवत संघांनी विजय मिळवलेला आहे. अर्थात ही कागदावरची ताकद आहे, मैदानावरची ताकद दोन्ही संघांची समान असते. स्क्वेअर लेगला चेंडू क्षेत्ररक्षक हातातून सोडून देतोय. फायदा घेत कृष्णा 1 धाव घेतोय. धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचलेला आहे तो 5 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे 5 धावा. एक सामना तुम्हाला माहित असेल, केनिया आणि वेस्ट इंडिजचा सामना होता, पुण्यामध्ये झाला होता 96च्या वर्ल्ड कपमध्ये. 166 धावा केनियाने बनवल्या होत्या, 92 धावात पाकिस्तानचा खुर्दा उडाला होता. कमी धावसंख्येवरती हमखास असे सामने होतात. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तर एक अफलातून सामना झाला होता. 101 धावा ऑस्ट्रेलियाने बनवल्या होत्या आणि फक्त 102 धावा बनवायच्या होत्या. 86 धावात वेस्ट इंडिज गारद झाला होता. अनेक उदाहरणं नक्कीच आपल्याला देता येतील, परंतु इथे मैदानामध्ये 37 धावा फक्त अडवायच्या आहेत धारोळ संघाला. मला माहिती चिवट झुंज देणारे हे धारोळचे खेळाडू आहेत. विशेषतः ही मावळची कोकणची भूमी जी आहे ही खऱ्या अर्थाने काटक आणि शूरवीर भूमी आहे. हा चेंडू कव्हरच्या लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका. एजाज कुरेशीने देखील चौकारानं खातं खोललंय. दुसरा चौकार या षटकामध्ये दोन्ही खेळाडूंनी चौकार मारून खातं खोललेले. त्यांनी आक्रमक इरादे स्पष्ट केलेले आहेत. इरादे स्पष्ट का म्हणतोय आपण, तर हे पूर्ण व्यावसायिक खेळाडू आहेत. व्यावसायिक त्यांच्या नसानसामध्ये भिनलेले आहेत आणि त्यामुळे हे खेळाडू समोर कोणता संघ आहे हे बघत नाही. फक्त विजय मिळवणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण विजय मिळवल्यानंतरच त्यांना नक्कीच बक्षीस मिळणार आहे हे माहीत असतं. आणि त्यामुळं विजयासाठी आसुसलेले असं खेळाडू असतात. हौशी खेळाडूंची गोष्ट थोडी वेगळी असते. ओहो, व्हॉट अ क्लास, किती जबरदस्त हा फटका आहे बघा. मार्वलस ड्राइव्ह, एक कलात्मक फलंदाजीचा अप्रतिम नमुना एजाज कुरेशीचा षटकार.
अफलातून सुरुवात आपण पाहतोय पहिल्याच षटकामध्ये. 5 धावा काढल्या होत्या पहिल्या 2 चेंडूमध्ये कृष्णानं. दुसऱ्या 2 चेंडूमध्ये 10 धावा ठोकल्यात. आता ठोकणं काय असतं इथे नक्कीच शब्द थोडा कमी पडेल. बदलल्यात आपण असं म्हणू शकतो. पहिल्या षटकामध्ये तुफानी हल्ला चढवलाय. किती भयानक हल्ला आहे आपण पाहू शकतो. युद्धामध्ये अशीच परिस्थिती असते. हल्ला सुरुवातीचा अतिशय भयानक करायचा असतो. या ठिकाणी उपस्थित होत आहेत भारतीय क्रिकेट संघाचे माजी आधारस्तंभ खेळाडू विकेटकीपर किरण मोरे साहेब. तर वळूया या ठिकाणी आमच्या पुढच्या सामन्याची नाणेफेक आपण पाहणार आहोत. आर्यन 11 आणि सावकार 11 या 2 संघामध्ये नाणेफेक संपन्न होते आणि नाणेफेक करण्यासाठी आमंत्रित करत आहेत तुळशीरामजी चौधरी साहेब यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे. आर्यन 11 आणि सावकार 11 आपण पाहता या 2 संघामध्ये नाणेफेक संपन्न झाली तुळशीरामजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आणि नाणेफेकचा निर्णय जातोय. या ठिकाणी उपस्थित होत आहेत किरण मोरे साहेब, माजी यष्टीरक्षक भारतीय संघाचे आणि त्याचबरोबर प्रसिद्ध समीक्षक द्वारकानाथ संजगिरी साहेब. दोन्ही अतिथींचं सर्व आयोजक जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई, माझे आमदार रमेश दादा पाटील, प्रमोद दादा पाटील, विजू दादा पाटील आणि विनोद दादा पाटील यांच्या वतीने मनापासून स्वागत. बघा क्रीडा रसिकांना नक्कीच एक मोठी पर्वणी या ठिकाणी मिळते आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 50 सामने कसोटी खेळलेले 1285 धावा ज्यांनी ठोकल्या होत्या. किरण मोरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. 94 वनडे खेळलेत, 563 धावा ठोकलेल्या आहेत. एस्टनच्या पाठीमागं अतिशय जबरदस्त कामगिरी, 110 कॅचेस आणि 20 स्टंपिंग. वनडे मध्ये 63 कॅचेस आणि 27 स्टंपिंग, तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 303 कॅचेस आणि 63 स्टंपिंग करणारे किरण मोरे सर आज आपल्या समेत या ठिकाणी उपस्थित आहेत. 4 सप्टेंबर 1962 रोजी गुजरात बडोदा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यानंतर 5 जून 1986 इंग्लंड विरुद्ध त्याने पहिलं पदार्पण केलं. ओहो, एक जबरदस्त फटका, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आकाशाला गवस निघालणारा एक ताकदवान फटका, मनाला तल्लीन करणारा, मनाला प्रफुल्लित करणारा, मन हरकून टाकणारा हा फटका. संजगिरी साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर जे संजगिरी साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर दिवाळीच्या दिवसामध्ये कपाट साफ करायला घ्यावं, बायकोचा लग्नातला फोटो हातात लागावा आणि केवढी स्लिम होती ती असं म्हणत तिच्या फोटोकडे पाहतच राहावं, असा पाहत राहायला लावणारा फटका, षटकार. मन तल्लीन करणारा हा फटका होता. आपल्या अमोघ भाषण नक्कीच प्रेक्षकांना एक मोठी मेजवानी देणारे द्वारकानाथ संजगिरी सर या ठिकाणी उपस्थित आहे. कृष्णा एजाज कुरेशीचा लागोपाठचा 3रा. शांतीबाई रतनबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ प्रल्हाद शेठ म्हात्रे यांच्याकडून 5555 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय. एजाज
कुरेशीनं लागोपाठचे 3 षटकार ठोकत प्रेक्षकांना एक मोठी मेजवानी त्याने दिली. फक्त 1 धावेसाठी गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एजाज कुरेशी बघा किती झंझावात, किती वादळी फलंदाज आहे. हे वादळ आल्यानंतर काय होतं आपण पाहू शकतो. वादळाच्या सपाट्यामध्ये जो सापडतो तो उद्ध्वस्त होतो. संजय गिरी साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर वादळ आणि बायको या 2 गोष्टी अशा आहेत की केव्हा अंगावर येतील सांगता येत नाही. आज द्वारकानाथ संजय गिरी साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे वादळ एजाज कुरेशी नावाचं वादळ मैदानामध्ये आले. बघा धारोळची संपूर्ण फलंदाजी 4था षटकार हा कृष्णा सातपुतेने ठोकला आणि सामना संपून टाकला. इथं अतिशय वेगवान विजय आपण पाहतोय, साकारतोय. श्रेयस 11 धारोळ 11ला या ठिकाणी परतावं लागेल.